माझा विश्वास आहे की देवाचं वचन आणि देवाच्या वचनासाठी तुम्ही तयार आहात. आपण पुन्हा एकदा इफिस्करास पत्रामध्ये जाऊया, ज्या ठिकाणी आपण शिकत आहोत, ज्या ठिकाणी आपण शिकत असताना विचार करत आहोत की देवाचं वचन आपल्या संगती कोणत्या दृष्टिकोनातून बोलेल. आणि मागच्या वेळेस जो न्यू इयरचा संदेश होता, त्या न्यू इयरच्या संदेशाकडे जर आपण गेलो तर पुन्हा एकदा आपण न्यू इयरच्या वेळेसही इफिस्करास पत्रामध्ये गेलेलो होतो आणि इफिस्करास पत्रामधून आपण शिकण्याचा प्रयत्न केलेला होता. आज पुन्हा एकदा आपण इफिस्करास पत्रामध्ये आहोत आणि इफिस्करास पत्रामध्ये असताना जी वचनं आहेत, दुसरा अध्याय वचन 11 पासून 22 पर्यंत त्या वचनांमध्ये आपण होतो. आणि जेव्हा आपण 11 पासून ते 22 पर्यंतच्या वचनामध्ये होतो, आपण त्यावेळेस कोनशिला हा जो शब्द आहे, कॉर्नर स्टोन या कोनशिले संदर्भात आपण शिकलेलो होतो. आणि कोनशिले संदर्भात आपण गोष्टी शिकत असताना देव आपल्याविषयी काय आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यासाठी कोणतं कार्य केलेलं आहे त्यावर आपण विशेष करून फोकस केलेला होता. आणि कोनशिला ज्याला कॉर्नर स्टोन म्हणतात, हा कॉर्नर स्टोनचं महत्व किती आहे आणि प्रत्येक जी वीट आहे ती प्रत्येक वीट कुठं दृष्टिक्षेप करते, कुठल्या ठिकाणी फोकस करते, हे आपण 1 तारखेच्या संदेशामध्ये पाहिलेलं होतं. आणि 1 तारखेच्या संदेशानंतर आज आपण या 2024चा पहिला रविवार आहे आणि या पहिल्या रविवारी पुन्हा एकदा आपण काय नेमकं आपल्यासाठी देवाचा संदेश आहे याच पत्रातून, तर 22वं जे वचन आहे तिथं मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. आपण मागच्या वेळेस 19, 20 आणि 21 ही वचनं बघितलेली होती. आज आपण एकच वचन जे आहे त्याच्या खालचं कॉन्टेक्स्ट जो आहे तो तोच आहे आणि त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघणार आहोत. त्यात तुम्ही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचलेले आहात असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला जो उद्देशून आहे, मंडळीला उद्देशून जो शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे तो वीट असा आहे बरं का, ज्याला ब्रिक्स आपण म्हणतो. तर आपण सगळे ब्रिक्स आहोत असं उद्देशून सांगितलेलं आहे. आणि जे ब्रिक्स आहेत ते एकत्र येतात आणि एकत्र पवित्र मंदिर म्हणून रचले जातात असं या ठिकाणी उद्देश आहे आणि तो संदर्भ घेण्यात आलेला आहे. आणि त्या संदर्भाला अनुसरून आपण पाहायचं आहे. मागचा जो संदेश आहे तो मागचा संदेश होता की तुम्ही सगळेजण जे रचलेले आहात तर तुम्ही लक्षात घ्या मंदिर म्हणून उभे आहात. आणि मग तो कॉन्सेप्ट होता घर कसं बांधण्यात येतं. आणि मग तुम्हाला आठवतं की प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं उदाहरण आपण मागच्या वेळेस पाहिलं की वाळूवर बांधलेलं घर होतं, त्यानंतर खडकावर बांधलेलं घर होतं आणि ते कसं ढासळणार नाही, हा आपण विषय घेतलेला होता. आज आपण जो विषय घेत आहोत तो असा आहे की ब्रिक्स एकत्र येत आहेत, ठीक आहे, विटा एकत्र येतात आणि विटा एकत्र येऊन बांधकाम केलं जात आहे आणि ते बांधकाम पवित्र मंदिराचं बांधकाम आहे असा हा आजचा कॉन्टेक्स्ट जो आहे, संदर्भ जो आहे त्या कॉन्टेक्स्टला धरून आहे. म्हणून त्यात तुम्ही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचलेले आहात. म्हणजे जे लोक तुम्ही विटा आहात ते ज्यावेळेस एकत्र बांधण्यात येतील त्याच्यामध्ये वस्ती जो आहे तो देव करणार आहे असं या ठिकाणी संदर्भ आपल्याला सांगतो. आणि त्याला अनुसरून आपण आजचा संदेश जो आहे तो आपण घेणार आहोत, एकत्र रचले जाणं. एक गोष्ट लक्षात घ्या, हे करत असताना एकत्र विटा रचले जात असताना कॉर्नर स्टोनला विसरू नका बरं का. कॉर्नर स्टोन म्हणजे कोनशिला, म्हणजे ह्या सगळ्या विटा ज्या दृष्टिक्षेपात आहेत, जो त्यांचा फोकस आहे तो त्या कॉर्नर स्टोन कडे आहे. एखादी सुंदर जी इमारत असते त्या इमारतीला कॉर्नर एक स्टोन असतो. तर मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं की जे इंजिनियर्स असतात जेव्हा एखादा कॉर्नर स्टोन जगाच्या दृष्टिकोनातून ते बिल्डिंग बांधतात तेव्हा एक कॉर्नर स्टोन करतात. इंजिनियर्स जे आहेत ते असं म्हणतात की कॉर्नर स्टोन म्हणजे काय, की त्या स्टोनवर ही जी इमारत आहे त्या इमारतीची माहिती आहे. म्हणजे ही इमारत कशावर बांधलेली आहे, काय आहे हे तो फोकस करतो. पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर कॉर्नर स्टोन विषयी बोललं तर सगळे जे विटा आहेत किंवा सगळे जे ब्रिक्स आहेत ते या दृष्टिक्षेपात असतात की जो स्टोन आहे, जो सेंटर आहे त्याला ते फोकस करत असतात. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला कॉर्नर स्टोन म्हटलेलं आहे की या संपूर्ण विटांचा जो फोकस आहे तो फोकस कुठे आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून जे आपण सर्वजण आहोत आपल्या सगळ्यांचा जो फोकस असणं गरजेचं आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे फोकस एकदम क्लिअर आहे, प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजे फ्रॉम मॉर्निंग टू नाईट, म्हणजे जर तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये किंवा विचारामध्ये जर काही आहे प्रभू येशू ख्रिस्त, तुमचं काम,
तुमचं घर, तुमचं कॉलेज, एव्हरीथिंग, तुमची फॅमिली, जर फोकस कोणता आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त जर कॉर्नरस्टोन आहे आणि जर तुम्ही रचले जात आहात, ओके, एकमेकावर जर रचले जात आहात, तर ते रचले का जात आहात? तर देवाच्या वस्तीसाठी. म्हणजे तुमचं एकत्रित येणं कशासाठी असावं? देवाच्या वस्तीसाठी. हे कधी होऊ शकेल? ज्यावेळेस फोकस एक असेल. फोकस एक असेल. काल मी तरुणांचं जे घेत होतो ना, त्यांना मी वारंवार एक म्हणत होतो की आपण ज्यावेळेस एकत्र येऊ, जगामध्ये जो आनंद आहे, जग जो आनंद शोधत आहे आणि जग जो आनंद मनवत आहे, ज्यावेळेस विश्वासणारे, समविश्वासणारे ज्यावेळेस एकत्र येतात, त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो जगातील इतर कोणत्याही आनंद त्यामध्ये मॅच करू शकत नाही. आणि मग त्यांना मी हा प्रश्न विचारला की जग कसा आनंद सेलिब्रेट करतं किंवा जगाचा आनंद कशामध्ये? तर हा ज्यावेळेस प्रश्न विचारला तर अनेक आन्सर्स आले की जग नाईट आउट्स मध्ये आनंद करतं, जग ड्रिंक्स मध्ये आनंद करतं, जग फ्रेंड्स, जे जगातले फ्रेंड त्यांच्यामध्ये आनंद करतं. डिफरन्स काय आहे? वेगळेपणा काय आहे? जेव्हा तुम्ही ब्रिक्स एकत्र येता आणि तुमचा फोकस कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त, कॉर्नरस्टोन तो आहे. जो आनंद तुम्हाला तो कॉर्नरस्टोन देईल ना, तो इतर कोणीही देऊ नाही शकत. जगातील कोणताही आनंद त्याला मॅच करू नाही शकत, कधीच नाही. म्हणून जे तुम्ही सगळे विश्वासणारे ज्यावेळेस एकत्र येता, समविश्वासणारे, एक विश्वासणारे, म्हणजे अनेक विश्वास ख्रिस्ती विश्वासामध्ये पण आहेत, पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस समविश्वासणारे, एक विचाराचे ख्रिस्ती ज्यावेळेस आपण एकत्र येतो, त्यावेळेस जो आनंद आहे ना, तो आनंद अनमॅचेबल आहे. त्याला कोणच मॅच नाही करू शकत. ती जी शांती आहे ना, ती शांती कोणच मॅच नाही करू शकत. आणि मग या संदर्भात आज आपण पाहणार, कारण त्याच्यामध्ये वस्तिस्थान कोण करणार आहे? देव आहे. तर हे करत असताना आपल्याला किती कॉन्शियस राहायचंय. ओके, कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या, हे बांधकाम होत असताना ना, बिल्ड होत असताना कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या, कोणत्या गोष्टी पकडून राहायच्या. ओके, दॅट वी आर गोइंग टू सी टुडे. देवाचं वचन आज आपल्याला त्या गोष्टी संदर्भात एनकरेज करणार आहे की कोणत्या गोष्टी पकडून राहायच्या, कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या. ठीक आहे, ते शास्त्र त्याविषयी काय म्हणतं ज्यावेळेस बिल्ड होत आहे. ओके, तर हे फार महत्वाचं आहे. बिल्ड होत असताना बघा, पहिले पेत्र याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन. ओके, मी वाचतो सर्वांसाठी, लक्ष द्या. पहिले पेत्र 2रा अध्याय आणि 5वं वचन. बघा काय लिहिलेलं आहे. मागच्या वेळेस आपण वाचलेलं होतं, तुम्ही ही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे. ओके, हे कुणाला म्हटलेलं आहे? तुम्ही म्हणजे विश्वासणारे. ओके, आज जे आपण आहोत विश्वासणारे. तुम्हाला आठवतं, मी तुम्हाला एक गोष्ट शिकवलेली होती की जेव्हा कधी पॉल आम्ही हा शब्द उच्चारतो तेव्हा तो कुणाविषयी उच्चारतो बरं? जेव्हा पॉल कधीही म्हणतो आम्हास प्राप्त झाले, आम्हास मिळाले, आम्ही तुम्हाला हे सांगितले, म्हणजे तो कुणाविषयी बोलत असतो? नाही, आम्हाविषयी ज्यावेळेस बोलतो तो हा शब्द उच्चारतो बघा, आम्हाविषयी. जेव्हा तो हा बोलतो तेव्हा तो कुणाविषयी बोलत असतो? आम्हाला प्राप्त झाले असं ज्यावेळेस तो म्हणतो त्यावेळेस तो कुणाविषयी बोलत आहे? नाही, बरोबर, पॉल आणि त्याचे सोबती. गॉट इट? पॉल आणि सोबती म्हणजे काय? सगळे प्रेषित. गुज प्राप्त झाले, आम्हास गुज प्राप्त झाले. आम्हास गुज प्राप्त झाले म्हणजे कुणाविषयी बोलत येतो? पॉल स्वतःविषयी आणि त्याच्या बरोबर जे प्रेषित इतर आहेत त्यांच्याविषयी बोलत. आम्हास प्राप्त झाले, आम्हास कळवले, आम्हास समजले, आम्ही ते तुम्हाला कळवतो. बरोबर आहे? हे पॉल काय करत आहे? फोकस करत आहे. आता जर या वचनाकडे आपण बघितलं ना, तिथे तुम्हीही आध्यात्मिक मंदिर, तो काय म्हणत आहे आता? तुम्हीही आध्यात्मिक. तुम्ही म्हणजे कोण? आता तो मंडळीला म्हणतो. पेत्र काय करत आहे आता? मंडळी, तुम्हीही आध्यात्मिक मंडळ. आता बघा, तुम्हीही तसे म्हणजे आम्हीही तसे आहोत, आम्हीही त्यातले आहोत. आता तुम्हाला आठवतो काय म्हटला पॉल? काय म्हटलं एफिसच्या मंडळीला? तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणावर काय आहात? रचले गेलेले आहात. मंडळी कोणत्या शिक्षणावर रचली पाहिजे? संदेष्टे आणि प्रेषित यांच्या शिक्षणावर, इतर कोणतेही शिक्षण नाही. आणि मग ते शिक्षण कुठं फोर्स करतं? येशू ख्रिस्त. कॉर्नरस्टोन कुठे आहे? येशू ख्रिस्त. म्हणून पाया म्हणून जे आपण रचले जात आहोत ते प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणावर रचले जात आहोत. आणि मग त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे, काय बोललेलं आहे बघा. तो असं म्हणतो, तुम्हीही आध्यात्मिक मंदिर आहात. म्हणजे प्रत्येक विश्वासणारा काय आहे? आध्यात्मिक मंदिर. ओके, जुन्या करारामध्ये मंदिराची स्थापना ज्यावेळेस झाली, देव काय म्हणाला?
की बाबा ठीक आहे, माझी समक्षता तुझ्या मंदिरामध्ये उतरू दे. दाविदाची इच्छा काय होती? माझा एवढा मोठा महल आहे आणि दावीदपुरामध्ये हे दाविदाचं एवढं मोठं महल असणार. अरे देवा, मला अशी अनुमती दे की मी तुझं मंदिर बांधतो. आणि देवा काय म्हणला? तुला वाटतं मी हाताने बांधलेल्या मंदिरात राहील? तो म्हणतो नाही नाही, माझ्या बाजूला तुझं मंदिर असावं अशी माझी इच्छा. तर दावीद, त्याचा जो प्रिय दास आहे, त्याची इच्छाला मान देऊन देवानं काय केलं? अनुमती दिली आणि मंदिर बांधायला त्यानं परवानगी दिलेली आहे. तो मंदिर बांधू शकला का? नाही. मग मंदिराची सगळी जी काही आवश्यकता होती, सगळी जी काही साठवणूक होती, दाविदानं केली. त्याचा मुलगा शलोमोन यानं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये देवाची समक्षता उतरायची. देव राहायचा नाही बरं का. अनेकांना असं वाटतं देव येऊन मंदिरात राहायचा. बिलकुल नाही. एकदाच समक्षता उतरायची कधीतरी, आणि त्यासाठी पण याजकांची फौज असायची. एकदाच समक्षता उतरायची. म्हणजे असं हे मंदिर होतं. मंदिर कशासाठी? मंदिर म्हणतो हाताने बांधलेलं मंदिर आहे का? नाही. हे जे मंदिर आहे, या मंदिराची अपेक्षा होती. ठीक आहे. मंदिर हा कॉन्सेप्ट जो आहे, जो जुन्या करारात होता, नवीन करारात मंदिराचा कॉन्सेप्ट आहे का? बिलकुल नाही. नवीन करारात कुठला कॉन्सेप्ट आहे? मंडळीचा कॉन्सेप्ट आहे. कारण मंडळी ही जी आहे, ही बांधणी आहे. या बांधणीमध्ये देवाची समक्षता आहे. गॉट इट? इमारतीमध्ये आहे का? नाही. म्हणून आज बघा आपण अशा या हॉलमध्ये जमलेलो आहोत. ओके. आणि आपण म्हणतो वाव, गॉड हॅज प्रोव्हाइडेड. देवानं आम्हाला दिलेलं आहे की आम्ही येऊन इथे भक्ती घेऊ शकतो. आम्ही देवाला धन्यवाद देतो. तर हा जो कॉन्सेप्ट, हा कुठला कॉन्सेप्ट आहे? की नाही, हाताने बांधलेल्या मंदिरात मी येईन का? नाही. मग कुठलं बांधकाम आहे? तर पेत्र म्हणतो, अहो तुम्ही आध्यात्मिक मंदिर, तुम्ही आध्यात्मिक मंदिर. आणि कसे आहात? जिवंत धोंडे. काय म्हणतो? तुम्ही जिवंत धोंडे. जिवंत धोंडे. आता हे जिवंत धोंडे म्हणजे काय? बघा, ब्रिक्स. मी पुन्हा सांगत आहे, ब्रिक्स. वी ऑल आर ब्रिक्स. काय बरं? एकत्रित येऊन बांधकाम करणं. तुम्ही कधी बांधकाम बघितलंय का नाही मला माहित नाही बरं का, पण मी गौंड्याच्या हाताखाली काम केलंय आणि मला माहिती आहे की ते बांधकाम कसं असतं आणि ते किती इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. म्हणजे जे हाताखाली काम करतात ना, त्यांना ठाऊक आहे की ते कसं काम आहे. तुम्ही ज्यावेळेस वीट एखादी घेता आणि ती वीट घेतलं, ती छाटणी करणं, ती बरोबर त्या ठिकाणी लावणं, सिमेंट आणि वाळू मिक्स करणं, त्याच्यावर ते ठेवणं, हे तर मी तुम्हाला फक्त विटेविषयी सांगतो. धोंडे जे असतात ना, धोंडे, आणि ज्यावेळेस धोंड्यांचं बांधकाम असतं, त्यासाठी छिन्नी आणि हातोडी लागते. जिथं जास्त भाग आहे त्याची छाटणी करावी लागते, त्याला बरोबर करावं लागतं, त्याला ठेवत असताना ते पातळ करावं लागतं, एकदम सिस्टमॅटिकली त्याला जे बांधकाम जे आहे ते तशा प्रकारचं आहे. आणि तो म्हणते की तुम्ही जिवंत धोंडे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस संबोधण्यात येत आहे जिवंत धोंडे, हा दृष्टिकोन आहे. का बरं? कारण तुम्ही बांधकाम करत आहात ज्याच्यामध्ये देवाचं वस्तिस्थान असणार आहे. ओ, पॉल ही गोष्ट सांगत आहे. आणि तो पुढे काय म्हणतो बघा, हे होत असताना काय काय छाटणी आहे, काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, काय काय गोष्टी सोडायच्या आहेत. बघा तो काय म्हणत आहे. तो पुढे असं म्हणत आहे, तुम्ही जिवंत धोंडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पिण्यासाठी पवित्र याजकगण असे रचले जातात. म्हणजे आपल्याला काय होतंय? रचले जात आहोत आपण. वाव, आपण धोंडे, जिवंत धोंडे, रचले जात आहोत. म्हणून जर तुम्हाला कोणी धोंड्या म्हटलं, अरे धोंड्या, दगड आहेस तू, प्रभूच्या मंदिराचा दगड, जिवंत मंदिराचा दगड आहे मी. काय रे धोंड्या? हो मी दगड, जिवंत धोंडा आहे मी. प्रभूच्या मंदिरासाठी आहे, त्याला लागण्यासाठी आहे. कारण हाताने बांधलेल्या मंदिरात प्रभू राहत नाही. आणि माझा जो काही कॉल आहे, देवाला धन्यवाद, तो यासाठी आहे. सी व्हॉट हॅपन ना, पुढे काय लिहिलेलं आहे. आता ज्यावेळेस आपण हे वाचतो, हो तुम्ही तसे आहात. आता बघा इफिस्करास पत्रामध्ये पुन्हा पॉल काय म्हणतो, 3रा अध्याय आणि 17व वचन. ओके, इफिस्करास पत्रामध्ये पॉल काय म्हणतो बघा या गोष्टी संदर्भात. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून, तो काय म्हणतोय बघा, तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्याव्यास
बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यात, शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व परिपूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. आता तो काय करत आहे बघा, हे जे धोंडे तुम्ही रचले जात आहात, पॉल प्रार्थना करतोय इफिसच्या लोकांना की तुम्ही हे समजून घ्यावं की तुमची रुंदी काय, तुमची लांबी काय, तुमची खोली काय, पवित्र जनांसाठी तुम्ही जे बांधले जात आहात तुम्हाला ते कळावं, याची संपत्ती किती आहे. तुम्ही जर ना इथं बसलेले तुम्ही सगळेजण आहात, तुम्ही जर अनालिटिक आहात ना तुमच्या स्वतःच्या जीवना संदर्भात, तर आपण आपलं अनालिटिकल माइंड जे आहे ते आपल्या या जगातील जीवना संदर्भातच विचार करू शकतो. म्हणून बघा, आज आपला वाचलेला जो शास्त्र भाग आहे, आठवा स्टार्टिंग पासून आळीपाळीचं स्तोत्र कुठलं वाचलं आपण? 90 वाचलं, बरोबर आहे. आणि 90 स्तोत्रामध्ये आपण पुन्हा रिपीट कोणते वर्स वाचले? 10, 11 and 12. आणि त्यामध्ये काय होतं आठवत तुम्हाला? त्यामध्ये काय होतं आठवतं? तुमचं आयुष्य किती आहे? 70 वर्ष, 80 वर्ष. तरी त्याचा डामडोल कसा आहे? अरे ठीक काय म्हटलं? त्याचा डामडोल कसा आहे? कष्टमय, दुःखमय. आणि ते कसं होणार आहे? संपवून जाणार आहे. आता तुम्ही बघा, अनालिटिकल तुमचं माइंड कसं आहे. तुम्ही विचार, हो माझं जीवन किती वर्ष जगणार आहे, काय होणार आहे, माझं काम, माझा पैसा, माझं लग्न, माझी लेकरं, आणि मग कसं होणार आहे. हे जे अनालिटिकल आहे ना, इथेच फक्त फिरतंय आपलं जीवन. वी आर नॉट बियॉन्ड दॅट. आपण त्या बियॉन्ड आहोत का? नाही. पॉल प्रेयर काय करते बघा, पॉल असं म्हणतो की तुम्ही त्याच्यामध्ये मुळावलेले आणि पाया घातलेले असे असा की त्याची रुंदी किती, त्याची लांबी किती, तिची खोली किती, तिची उंची किती, हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्याव्यास, बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास, तुम्ही सर्व शक्तिमान व्हावं. आणि कसं? देवाच्या परिपूर्णते इतके परिपूर्ण व्हावं. आता पॉल जी प्रार्थना करतोय, टेक इट इन दिस साइड. ओके. आणि आपण जे अडकलो तिकडं अडकलो. कुठं? 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष. काय होईल माझं? माझ्या पोरांचं काय होईल? माझ्या कामाचं काय होईल? हे जे आयुष्य आहे हे सरणार आहे, हे संपणार आहे. आणि आपला संपूर्ण जो फोकस आहे, आपलं पुअर आउट जे आहे ते बिलकुल त्यासाठी आहे. आणि ज्या गोष्टीचा आशीर्वाद आहे की जे वस्तीस्थान देवाचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही रचले जाणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वाढले जाणार आहे, त्यासाठी छाटणी होणार आहे, त्यासाठी तुमची बांधणी होणार आहे. त्याच्याऐवजी हाऊ आय नीड टू बी सेटल इन दिस वर्ल्ड, मी या जगात सेटल कसा होऊ, याच्याकडे तुमचं लक्ष आहे. आणि ह्या सेटलमेंट विषयी बायबलचं वचन असं म्हणतो, नाही बरं का, ह्या जगामध्ये सेटलमेंट नाही आहे तुझी. मनुष्य हे विसरून जात आहे की यू आर गोइंग टू डाय वन डे. तू मरणार आहेस एक दिवस. म्हणजे अनेकांना असं वाटतं की मी मरणारच नाहीये, मी अमृत जल पिऊन आलेलो आहे, मी कधीच मरणार नाही, शेवट माझ्या जीवनाचा कधीच नाही. तू मरणार आहेस. तुला ठाऊक आहे का तू मरणार आहेस? तरुण म्हणतो मी नाही मरणार. नाही, तुला ठाऊक नाहीये तू मरणार आहेस. वृद्ध म्हणतात नाही नाही मी नाही मरणार, मी अमुक खातो, मी तमुक खातो, मी हे करतो, मी नाही. तू मरणार आहेस. तुम्ही जर ते वचन पुन्हा आठवण केली स्तोत्र 90, तुम्हाला दिसेल त्यामध्ये की गवतासारखं तुमचं लाईफ आहे. परमेश्वराचा कोप जर तुम्ही बघितला, वाळून जाईल आणि मरून जाईल. म्हणजे ह्याच्याहून काही दुसरं लाईफ नाहीये. तरी त्याचा डामडोल किती आहे बघितलं तुम्ही? हा आपण कसं स्वतःला प्रेझेंट करत आहे, आपण किती त्याला म्हणजे एक्सप्रेसिव्ह आहोत त्या ह्या लाईफ विषयी. आपण काउंटिंग कसं करायला आहे. आणि सी तुम्ही तुमच्या आपल्या प्रार्थना आपण आठवा, दे बापा ही गरज आहे रे ती दे, दे बापा अमुक आहे रे ते दे, हे पण पाहिजे ते दे, अरे ते पण पाहिजे ते दे, अरे गाडी पाहिजे, घर पाहिजे, हे पाहिजे, इथं पण आहे तिथं पण दे ना, तिथं पण आहे तिकडे दे ना. अनस्टॉपेबल आहे आपण, असंतुष्ट, अनस्टॉपेबल. म्हणजे शास्त्र असं म्हणतं सर्व पवित्र जनांसह, मी पुन्हा सांगतो बरं का, समविश्वासी ज्यावेळेस एकत्र येतात त्यामध्ये जो आनंद आहे
तो जगातील इतर कोणत्याही गोष्टीमध्ये नाहीये प्रियांनो, कोणत्या पण गोष्टीमध्ये नाहीये. तुम्ही काहीही घ्या, तुम्हाला आनंद नाही भेटणार. त्याच्या पवित्र जनांसंगती जो आनंद आहे ना, तो आनंदाची टेस्ट, इफ यू गेट इट, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टींना हीन वाटू लागतील. तुम्हाला वाटत काहीच नाहीये. तुम्ही चान्स शोधू लागाल की आम्ही कधी त्या विश्वासामध्ये जाऊ, आम्ही कधी त्या लोकांमध्ये जाऊ, आम्ही कधी त्या पवित्र जनांमध्ये बसू, कारण आमचा आनंद त्यामध्ये आहे. मला काल खूप आनंद वाटला की ना, काल युथ बायबल स्टडी होता आणि आपल्या चर्चमध्ये अराउंड 3 ते 4 जणांचा मला फोन आला, सांगितलं की आम्ही येऊ काय, आम्ही बसू काय. आज सकाळी आम्ही तुम्ही मला म्हणतो की आमच्यासाठी नव्हतं काय, म्हणजे आम्ही युथ नाहीये काय, म्हणजे वी आर ईगर टू कम, वी आर ईगर टू स्टडी. आणि हा आनंद आहे. वी मिस दिस फेलोशिप. आपण ही फेलोशिप मिस करतोय आणि त्याबद्दल प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे की बाकी सर्व गोष्टी एका बाजूला, बाकी सर्व गोष्टी म्हणजे कशामध्ये आपण शोधत आहोत, काय शोधत आहोत, काय कशाच्या मागे आहोत आपण, जे सरणार आहे, जे निघणार आहे, त्यामध्ये तुम्ही एकत्र रचले जात आहात, एकत्र, बरं का, नॉट इंडिव्हिज्युअल. म्हणून बंधू बहीण ह्यांना एकत्र हात देणं, अरे तू पडत आहे, मी तुला घेतला हातात, अरे तू कमी आहेस, मी तुला हातात उचलला, तुला काय अडचण, अरे मी तिथे त्या ठिकाणी आहे. दिस इज द वंडरफुल फेलोशिप आणि त्याचा आनंद आहे तो. म्हणून तुम्ही एकत्र रचले जात आहात असं म्हटलंय. जेव्हा तुम्ही एकत्र रचले जाता काय होतं बघा, शास्त्र काय म्हणतं, तेव्हा तुम्ही एकत्र रचले जाता, पुढे असं म्हणतो की हे होत असताना तिची रुंदी काय, तिची खोली काय, तिची उंची काय, हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्याव्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास शक्तिमान व्हावे. म्हणजे हे पवित्र जनांसह होईल बरं का. तुम्ही शक्तिमान व्हाल कसं, एकत्र आल्याने, एकत्र सहभागितेने तुम्ही शक्तिमान व्हाल. आणि मग जगात जो आनंद आहे ना, अरे यार सॅटरडे है, संडे, चलो फिल्म देखने जाते, आनंद. जग जो आनंद शोधत आहे ना, जग जो कम्फर्ट शोधत आहे, अरे नाही होत जमत आहे, माझं काम आहे, माझं अमुक आहे, माझं तमुक आहे. हा वेळ असेल तर मग मी तुम्हाला सांगू, जे तुम्ही पेरताय ना ते उगवणार आहे बरं का. जे तुम्ही पेरत आहात ते उगवणार आहे, वेळ नाही त्याला. जे तुम्ही आज करताय ना, समजा आज तुम्ही तरुण आहात आणि तुम्ही आज ही गोष्ट करताय, यू आर गोइंग टू रिपीट. तुम्ही कापणी करणार आहे कधी माहित आहे, जेव्हा तुम्हाला मुलं होतील ना आणि ते प्रभूपासून दूर होतील. तुम्ही आज जो वेळ घालवलाय ना, बिलकुल विल सी इन देम, आणि तेव्हा तुम्ही डोकं तुमचं आपटून घेण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. जे तुम्ही आज पेरताय ते तुमच्या जीवनात उगवणार आहे, हे तुम्ही कधीच विसरू नका. तुम्ही काय पेरा लागलाय आज, तुम्हाला सत्य ठाऊक आहे, हो आम्हाला ठाऊक आहे. काय आम्हाला प्रभू ठाऊक आहे, हो आम्हाला ठाऊक आहे. बट स्टील वी डू दिस. मी तुम्हाला सांगेन की पहा, देवाच्या वचनातील जे तू पेरतोस ते तुझ्या हाती येईल. आणि पेरणी आणि कापणीचा हा नियम आहे पवित्र शास्त्रानुसार. लक्षात घ्या, बी अवेअर ऑफ दिस. कारण शास्त्रवचन पुन्हा काय म्हणतो बघा, करिंथकरास दुसरं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं 16वं. हे करत असताना, ओके, नाव आय एम गोइंग टू, मी एका अशा टॉपिक कडे चाललो ना, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे बघा. 6वा अध्याय आणि वचन 16वं बघा काय म्हटलेलं आहे. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार, आणि सदाजीवी देवाचे मंदिर आपण आहो. देवाने असे म्हटले आहे की मी त्यात निवास करीन व चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. तुम्ही सदाजीवी देवाचे मंदिर आहात असं तो म्हणत आहे. म्हणजे आपण जे बांधले जात आहोत. लक्षात घ्या, जर ह्या शास्त्र भागाचं हेडिंग जर तुम्ही वाचलं ना, तर हेडिंग असं आहे, विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. काय म्हटलेलं आहे की विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. याचा अर्थ काय, संबंध म्हणजे मैत्री नाही बरं का.
संबंध म्हणजे नातेसंबंध. नातेसंबंध म्हणजे काय माहितीये तुम्हाला? विवाह. विवाह म्हणजे एकत्रित येणं. आता मी तुम्हाला काय म्हणत आहे बघा, विश्वासणारे आहेत, पवित्र जन आहेत, एकत्र बिल्ड होत आहेत आणि त्याच्यामध्ये नातेसंबंध जोडला अविश्वासणाऱ्यांचा. तुम्हाला वाटतं ती वीट हे बांधकामामध्ये फिट बसेल? ऍब्सोल्युटली नाही. तुम्हाला असं वाटतं देव अपवित्रतेमध्ये वस्तीस्थान करेल? ऍब्सोल्युटली नाही. तो म्हणतो नाही, तुम्हाला हे करायचंच नाहीये, तुम्हाला असं राहायचंच नाहीये. तो म्हणतो होऊच नाही शकत, तुम्ही येऊच शकत नाही. आता प्रश्न हा आहे मग प्रियांनो, की तुम्ही तुमचा वेळ या जगामध्ये असताना कुणाबरोबर जास्त घालवता? जर तुम्ही तुमचं अॅनालिटिक पुन्हा केलं लाईफचं, तुम्ही तुमचा जास्त वेळ तुमच्या ऑफिसेसमध्ये असता, तुमच्या कामाच्या ठिकाणी असता, तुमच्या कामाचे फ्रेंड्स, तुमच्या कामाचे कलिग्स आजूबाजूला असतात. आणि मग तुम्ही जेव्हा त्या लोकांमध्ये असता, तुम्ही तुमचा वेळ कशा रीतीने त्यांच्याबरोबर स्पेंड करता? तुम्ही तुमचा आनंद काय त्यांच्यामध्ये शोधत आहात? तुम्हाला असं वाटतं तुम्हाला त्यामध्ये तुमचा आनंद मिळू शकेल? बिलकुल नाही. नक्कीच ते जे आनंद मनवत आहेत ते जगाच्या दृष्टिकोनातून मनवत आहेत. आणि जर तुम्हाला त्या आनंदाची, तुम्हाला त्या शांतीची अभिलाषा आहे, मग कदाचित तुम्ही तुमच्या रॉंग पाथवर आहात. कारण तुम्हाला तुमचा आनंद पवित्र शास्त्रानुसार हा पवित्र जनांमध्येच मिळणार आहे. आणि प्रभू म्हणतो जसं जग देतं तसा आनंद मी तुम्हाला देणार नाही, जशी जग शांती देते तशी मी तुम्हाला शांती देणार नाही, जसं जग जीवन देतं तसं मी जीवन तुम्हाला देणार नाही. माझं वेगळं आहे. मग हा वेगळेपणा तुम्ही चाखून बघितलाय का? जर तुम्ही चाखून बघितलंय, देन तुम्ही ह्याच्यापासून कधीच माघार घेणार नाही आणि मागं फिरणार नाही. म्हणून शास्त्रात दिलेलं आहे काय अवॉइड करायचंय. जेव्हा तुम्ही पवित्र जनांसंगती बांधले जात आहात त्यावेळेस काय अवॉइड करायचंय? अवॉइड संबंध बनवणं, त्या लोकांबरोबर संबंध प्रस्थापित करणं अवॉइड करायचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बरं का. संबंध, संबंध म्हणजे माहित आहेत ना, नाते संबंध. फ्रेंड्स आहात का? मित्र आहे का? मैत्रीण आहे का? ऍब्सोल्युटली आहे. काही जण म्हणतात अहो काय सांगू, ती भले अविश्वासणारी आहे पण माझी एकदम जीवाची मैत्रीण आहे. आम्ही दोघं एक ताटातच खातो, आम्ही एकमेकांना घास भरवतो, ती मला भरवते, मी तिला भरवतो. आमच्या दोघींचं एवढं प्रेम आहे, आमच्या दोघांचं एवढं प्रेम आहे. मी तुम्हाला सांगू, ते प्रेम यासाठी नाहीये, ते प्रेम यासाठी आहे की तुमच्याद्वारे तिला ख्रिस्त कळावा किंवा त्याला ख्रिस्त कळावा. तुम्ही संबंध प्रस्थापित करावे म्हणून नाही बरं का. मला अजून आठवतं की यावेळेस कधी युथ सेमिनार असतात तेव्हा मला हा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो. पण ना दादा काय सांगू, मी ज्यावेळेस ऑफिसला गेले आणि तो पण ऑफिसला आला, मी तेव्हा पिवळा ड्रेस घातलेला, त्यानं पण पिवळा शर्ट घातलेला, आणि ही देवाची योजना नाही का? आमच्या दोघांचं जुळून आलं. मी जे बोलत होते सेम शब्द तो पण बोलत होता, नाही का? देवाचीच इच्छा. त्यानं अनेकदा अशा गोष्टी तुमच्या समोर येऊ लागतील, पण ते जर लोक तुमच्या आजूबाजूला आहेत, उद्देश बिलकुल एक आहे बरं का. आणि तो एकच उद्देश असा आहे की तुमच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव त्या ठिकाणी व्हावं, ते नाव तुमच्या मैत्रिणीला आणि तुमच्या मित्राला समजलं जावं. बाकीचं अजिबात काही नाही. ही जी जुळवाजुळव चालू आहे ना, ही तुमची स्वतःची वासना आहे, ह्याच्यामध्ये देवाचा कोणताही सहभाग नाहीये. हे तुम्ही सगळे स्वतः आहात. म्हणून मला ती खूप सुंदर वाटली, मला तो खूप सुंदर वाटला आणि म्हणून मी त्या ठिकाणी आकर्षित झालो. बिलकुल नाही. ही संपूर्णपणे तुमची वासना आहे, तुमची इच्छा आहे, तुमचा स्वैराचार आहे. ह्याच्यामध्ये देवाचा कोणताही सहभाग नाहीये. तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. देव सरळ शब्दात सांगतो की नाही, संबंध जोडून विजोडून अवॉइड इट. तुमच्या कामाच्या ठिकाणी कदाचित तुमचा एखादा मुलगा आहे आणि त्याचा एकदम जिवलग मित्र कोणतरी होईल. जिवलग मित्र. आमचे संबंध मित्राचे आहेत. तुम्हाला माहिती आहे खरा मित्र कोण आहे? फक्त प्रभू येशू ख्रिस्त बरं का, दुसरं कोणच नाही. ह्या जगामध्ये बाकीचे सगळे मित्र स्वार्थी आहेत. ठीक आहे, सगळे मित्र बरं का. म्हणजे
हे कधी समजतं माहितीये का, जेव्हा केस पांढरे होतात माझ्यासारखे, ठीक आहे, आणि मग डाय करत नाही आपण, असेच काळे काळे दिसण्यासाठी तर व्हाईटच ठेवतो आपण. आपण म्हणतो की दिसा बाबा पांढरे झालेत केस, मग समजतं. पण यंग मुलांना मुलींना तुम्ही विचारलं ना, काय मित्र कशात, माझ्या मैत्रिणीसारखं कोणच नाही, माझ्या मित्रासारखं कोणच नाही. मी तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्त हा जो मित्र आहे, तोच खरा मित्र, जो आपल्या मित्रासाठी प्राण देतो, तोच येतो. बाकीचे सगळे स्वार्थी आहेत आणि स्वार्थीपणा आहे त्यांच्यामध्ये. आणि म्हणून जर मित्र आणि मैत्रीण तुमच्या आजूबाजूला आहेत, एकच कारण आहे की तुमच्याद्वारे ख्रिस्त कळावा, तुमच्याद्वारे ख्रिस्त समजावा अविश्वासणाऱ्यांना. पण संबंध जोडण्यासाठी नव्हे. हो, माझा शेजारी आहे, आमच्या घरामधून रोज डब्बा तिकडे जातो आणि रोज डब्बा इकडे येतो, आमचं खूप शेजाऱ्यांचं प्रेम आहे. बायबलच नाही का म्हणत शेजाऱ्यावर आपणासारखी प्रीती कर, आणि आमची प्रीती चालू आहे, घरात बनवलं की तिकडे देतो आमच्या स्वतःसारखी, आणि आमचं खूप म्हणजे प्रेम आहे. प्रियांनो, शेजाऱ्यांवर प्रेम एकाच दृष्टिकोनातून तुमचं व्यक्त होईल, आणि ते म्हणजे त्यांना तारणाचा मार्ग कळवणं, जो तुम्हाला माहित आहे. उठता बसता त्यांना आगीतून बाहेर पडल्यासारखं पाहणं, हे खरं प्रेम आहे. डब्बा देणं प्रेम नाही, जेवण देणं प्रेम नाही, तर त्यांना तारणाकडे पाहणं हे प्रेम आहे, ही प्रीती आहे. म्हणून संबंध जोडण्यासाठी अविश्वासणारे नाहीयेत, तर प्रीती करण्यासाठी आहेत. आणि ती प्रीती ख्रिस्तानं जशी केली तशी, त्यांना सत्य समजावं यासाठी. अवॉइडेबल गोष्टी आहेत त्या. जेव्हा तुम्ही रचले जात आहात, सगळ्यात महत्वाचं आहे की रचत असताना तुम्ही पवित्र जनांबरोबर रचले जात आहात, अविश्वासणाऱ्यांबरोबर नव्हे. म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणापासून टर्न होणं आणि विश्वासणाऱ्यांबरोबर समाविष्ट होणं याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. आणि तसं जर नाही केलं तर एक एक वीट बाहेर चालली आहे बरं का, आणि हे तुमच्यासाठी घातक आहे. आणि म्हणून मी म्हणालो, जे तुम्ही पेराल ते उगवेल, त्याची तुम्ही कापणी कराल. तुम्ही काय पेरत आहात याविषयी विचार करा. कदाचित तुम्हाला किती लॉस होतंय, मला खूप लॉस होतंय, लक्षात घ्या, ह्या जगातलाच आहे ना, हा जगातलाच आहे ना. मागच्या वेळेस फार मजेशीर गोष्ट झाली. आम्ही मिनिस्ट्रीसाठी जायचं होतं आणि आद्विकची एक्झाम होती, आणि ऑन सेम डे, आणि आम्ही त्याला सोडून पण जाऊ शकत नाही. तर आम्ही त्याला म्हटलं की बाबा रे, एक्झाम आहे, काय करायचं. तर प्रीता पटकरून म्हणली, एकच विषय आहे ना, फेल झाला तर होऊ दे. बोले एकच विषय आहे ना, फेल झाला तर होऊ दे. आणि त्यांना नाही दिलं पेपर, आणि मी कोण, एकच विषय ना, फेल झाला तर होऊ दे. मी तुम्हाला का सांगते हे, की टू हुम यू गिव्ह इम्पॉर्टन्स, तुम्ही कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स, महत्व कोणत्या गोष्टीला देत आहात. जे तुम्ही पेराल ते तुम्ही कापणी करा, लक्षात घ्या, कारण हे महत्वाचं आहे. इथं चुकू नका, इथं चुकू नका. तुमची जी प्राथमिकता आहे ती कुठे चाललेली आहे. म्हणून पवित्र जनांबरोबर बांधणी, तुम्ही एकदम फर्म होता, तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळेल, त्याच्यामध्ये उल्हास मिळेल. कारण का, जेव्हा तुमची बांधणी होते ना, तुम्ही वारंवार त्या कॉर्नर स्टोन कडे पाहता, त्या ख्रिस्ताकडे पाहता जो कॉर्नर मध्ये, आणि तो स्टोन आहे कोनशिला, त्याच्याकडे पाहता, त्याच्या लाईफ कडे पाहता, आणि तुम्ही फार आनंदी होता. त्याने जे केलेलं आहे ना, ते मंडळीसाठी आहे, त्या पवित्र जनांसाठी जे एकत्र येऊन बांधणी करतात, आणि तुम्ही सॅटिस्फाईड असता. तुमच्या डोळ्यात अश्रू असतात माहिती आहे सर्वेळेस, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला बघता, ख्रिस्ताने केलेल्या त्या अद्भुत खंडणीला बघता, तुम्ही ग्रेटफुल असता. तुम्ही आपले मेसेजेस आठवा, इफिसचे सगळे, विल गेट इट, की तुम्ही सदैव ते देवापाला थँक्यू म्हणत असता. कारण का, तुम्ही वारंवार त्या कॉर्नर स्टोन कडे पाहता, तुम्ही त्या कोनशिलेकडे पाहता.
आणि मग पवित्र जनांची बांधणी होते. आणि मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे, अवॉइड करणं. कुणाला अवॉइड करणं? नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी. तुम्ही अविश्वासांना अवॉइड करू शकत नाही बरं का, कारण ते तुमच्या आजूबाजूलाच आहे, तिथंच राहतात, तिथंच काम करतात. त्यांना ना नाही बा, बात नाही करेगा, मग पवित्र आहे नाही बरं का, असं नाहीये. हो तू कोण आहे, पवित्र, असं नाही होऊ शकत. दे आर युअर फ्रेंड्स अराउंड, तुमच्या आजूबाजूला आहेत. तुम्ही बसता, उठता, जेवता, तुम्ही त्यांचे संभाषण करता. यू हॅव टू डू इट, कारण ते होणंच गरजेचं आहे. पण एक गोष्ट कधी विसरू नका. तुम्ही बघा, तुम्ही आठवा आजची सकाळची प्रार्थना आपली, जेव्हा आपलं चर्च सुरुवात झालं, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हे कधीच विसरू नका तुम्ही. सगळंच जगाचा प्रकाश आहे, सगळंच पृथ्वीचं मीठ आहे नाही. तुम्ही आहात, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुम्ही चवदार आहात. आणि लक्षात घ्या, तुम्ही त्या ठिकाणी रुचकर बनवता गोष्टी. ते तुम्ही आहात, तुम्ही वेगळे आहात. मी पुन्हा सांगतो, संबंध बनवण्यासाठी लोक नाहीत तुमच्या बाजूला. तुम्हाला माहिती आहे संबंध बनवण्यासाठी कोण आहेत? पवित्र जन, निवडलेले, वेगळे केलेले, जे ख्रिस्तामध्ये आहेत, ते जे समविश्वासणारे आहेत, जे तुम्ही एकत्र येता. आणि पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले, पवित्र जन होण्याकरिता नेमलेले तुम्ही एकत्र येता आणि मंदिराची स्थापना करता. हातांनी बांधलेलं मंदिर आहे का ते? बिलकुल नाही. चल बाबा मी येतो आणि मी विट म्हणून राहतो, नाही. ते असं पवित्र जनांचं मंदिर ज्यामध्ये देव वस्तीस्थान करणार आहे. आणि आपण बांधले जात आहोत. प्रियानो लक्षात घ्या, कधी विसरू नका, हे ते मंदिर आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला कॉर्नरस्टोन आहे. आणि प्रेषित आणि संदेश ते यांनी आपल्याला जे शिक्षण आज इथून मिळत आहे, तेच शिक्षण आपल्याला दिलेलं आहे. आणि यावर आपल्याला उभं राहायचंय. हे आपल्याला मिस आउट करायचं नाहीये. त्यामुळे किती तुमचा लॉस होतो. अरे जग काय म्हणेल, अमुक काय म्हणेल, मला वाळीत काढण्यात येईल, अमुक करण्यात येईल, नाही, ह्याचा विचार नका करू. कारण तुम्हासाठी जो आनंद दिलेला आहे ना, तो ख्रिस्तान मंडळी, त्याचे विश्वासणारे, त्याची फेलोशिप हा दिलेला आहे. ह्याच्याशिवाय दुसरा कोणताच नाही. आणि म्हणून पॉल अजून स्टेप एक पुढे जातो बघा. आणि तो काय म्हणतो बघा, 1 तिमोथी याचा 3रा अध्याय आणि 15 वचन. 1 तिमोथी 3रा अध्याय आणि 15 वचन. तो काय म्हणतो बघा, तो तिमोथेला असं म्हणतो की तुझकडे लवकर येण्याची आशा धरून हे तुला लिहिलंय मी सगळं. तुझ्याकडे लवकर यायचं आहे मला, आणि मला तुला येऊन अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. तरुण तिमोथेला तो सांगत आहे. आणि मग एक स्टेप पुढे जातो, तो काय म्हणतो बघा, तो असं म्हणतो, तरी पण मला उशीर लागल्यास. तो काय म्हणत आहे बघा, तरी पण जर मला उशीर लागल्यास, म्हणजे पॉल म्हणत आहे तिमोथेला, तिमोथ्या मी तुझ्याकडे येतो बरं का, मला तुझ्याकडे लवकर यायचंय, मला तुला येऊन भेटायचंय. आणि तुम्हाला आठवतं पॉल असं म्हणतो, अरे तू तर म्हणजे मला मुलासारखं आहेस, मी तुला आध्यात्मिक जन्म दिलेला आहे, मी तुला मोठं केलेलं आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून. म्हणजे एक बाप आपल्या मुलाला म्हणतो की मला तुला येऊन लवकर भेटायचंय, खूप वेळ झाला मला तुला भेटून. पण म्हणतो लक्षात ठेव, असं म्हणतो हे तुला लिहिलं आहे, तरी पण मला उशीर लागल्यास. पण जर लक्षात ठेव, मला उशीर जर झाला, पॉल म्हणतो जर मला उशीर झाला. कोण? पॉल, ज्याने 13 पत्र लिहिलेत बरं का, ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः दर्शन दिलं, ज्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला तू माझ्या मंडळीचा छळ का करतोस, तुला आता मी दाखवतो की माझ्यासाठी तुला किती छळ सहन करायला लागतो. आणि पॉलानं छळ सहन केलेला आहे, मंडळ्या प्रस्थापित केलेल्या आहेत. हा पॉल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानंतर या शास्त्रामध्ये जर कुणाला आपण बघू शकतो तर तो पॉल आहे. कारण पॉल स्वतः म्हणतो मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो, मला अनुकरण करणारे व्हा. आणि 3 वेळेस तो हे बोलतो. म्हणजे ही डॅम शुअर की तो प्रॉपरली वॉक करत आहे. आणि शास्त्र त्याच्याविषयी लिहितं. हा पॉल काय म्हणतो, जर तिमोथ्या मला उशीर लागलाच तुझ्याकडे यायला, तर तो काय म्हणतो बघा, लागल्यास ज्या सदाजीवी देवाची मंडळी सत्याचा पाया व पाया अशी आहे, त्या देवाच्या घरात कसे वर्तले पाहिजे हे तुला समजावं. गेट इट? तो काय म्हणतो, म्हणजे तो म्हणतो इकडं तिकडं हे फिरण्यापेक्षा मला जर उशीर लागला ना, तर लक्षात ठेव, सदाजीवी देवाची जी मंडळी आहे ना, बी इन इट, त्याच्यामध्ये राहा.
प्रियांनो, येशू ख्रिस्तानं जाणे अगोदर, ही पृथ्वी सोडण्या अगोदर त्यानं तुम्हाला आणि मला फार सुंदर अभिवचन दिलंय. मी तुम्हाला एकटं नाही सोडणार. ते म्हणाले, तू तू पेत्र ज्यावेळेस म्हणाला की तुम्ही ख्रिस्त आहात, तो म्हणतो यावर मी आपली मंडळी रचीन, अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही, मंडळीची स्थापना केली. आणि तो म्हणतो मी एकटा असं सोडणार नाही, मी काय काय देणार. बघा त्यानं काय दिलं. त्यानं तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलं, त्यानं तुम्हाला मंडळी दिली, त्यानं तुम्हाला पवित्र आत्मा दिला की तुम्ही एकटं राहू नये. त्यानं मंडळीची स्थापना केली. आणि त्या मंडळीशी पॉल तिमोथेला असं म्हणतो की बघ, जर मला उशीर लागलाच, जर मी येऊ नाही शकलो लवकर, तर तू कुठं असावस. जर समजा आज मी जर तुम्हाला काही इथं जे बसलेले तरुण आहेत त्यांना जे म्हणलो मला जर वेळ लागला यायला, तर तुम्ही कुठं असायला पाहिजे. पिक्चरच्या थिएटरमध्ये, कामावर, वेअर यू शुड बी. देवाच्या पवित्र लोकांसंगती, सदाजीवी मंडळी जी आहे, जिवंत धोंडे. काय आहे? जिवंत धोंडे जे एकत्र रचले जात आहेत. त्यानं लक्षात घ्या, हे बांधकाम होत असताना मी वारंवार हे सांगत असतो की धोंडे म्हटलं ना, तर जेव्हा बांधकाम होतं, मी पुन्हा तुम्हाला उदाहरण देतो. बांधकाम होत असताना ज्यावेळेस गौंड्याच्या हातामध्ये, त्या मिस्त्रीच्या हातामध्ये एखादा धोंडा येतो, दगडाचं बांधकाम तुम्ही बघितलं की नाही मला माहित नाही, पण जर दगड एखादा येतो ना, तर तो दगड त्या ठिकाणी सुटेबल नसेल बसण्यासाठी बांधकाम होत असताना, तर त्याची छाटणी होते बरं का. नको असणाऱ्या गोष्टी त्यातून काढण्यात येतात. त्याला प्रॉपरली बसण्यासाठी योग्य प्रकारे छाटणी करण्यात येते छन्नीनं. ते तर निर्जीव आहे. मग तुम्ही आणि मी जे जिवंत धोंडे आहोत, त्या जिवंत धोंड्यांना नको असलेल्या गोष्टींची छाटणी होत असताना त्रास नाही का होणार? हो, बिलकुल होणार. तुमची छाटणी होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला यथायोग्य रीतीनं तुमची बांधणीमध्ये, त्या पवित्र जनांच्या बांधणीमध्ये तुम्हाला बसायचं आहे, कदाचित एखाद्या मिस्त्रीच्या हातामध्ये एखादा धोंडा असा येईल की तो ह्याच्यामध्ये लागूच नाही शकणार, तर तो धोंडा सहज घेतो आणि बाजूला टाकतो. अनेकदा असे प्रसंग येतील. पण महत्वाचं हे आहे की पवित्र जनांची बांधणी होणं गरजेचं आहे. म्हणजे एकत्र रचले जाणं ते अपेक्षित आहे. म्हणून पॉल असं म्हणतो, हे तिमोथ्या, मला तुझ्याजवळ येण्याची फार उत्कंठा आहे, पण जर मला उशीर लागला तर तू कुठं असावस. त्यानं जर प्रभूला यायला उशीर लागत आहे, ओके, तुम्ही कुठं असायला पाहिजे आणि तुम्ही कुठं कनेक्टेड असायला पाहिजे. कारण प्रभू येऊन ना असे इंडिव्हिज्युअल घेणार नाही बरं का. ए प्रतीक, मस्त ये इकडं, डेव्हिड ये तू, असं नाही बरं का. तो मंडळीला घ्यायला येणार आहे. जे बांधले जात आहोत ना पवित्रतेमध्ये, फॉर देम ही इज कमिंग. तुम्ही कुठे आहात? किधर? नवापूर. कुठे? कुठे? नगर. मैं किधर आहे? मैं सातारा. मैं सांगली. तुम्हाला, यू नीड टू बी कनेक्टेड टू द चर्च, अँड दॅट इज इम्पॉर्टंट. खूप महत्वाचं आहे. पण जर तुम्ही या जगामध्ये तुमचा फोकस ठेवलेला आहे, कधीच विसरू नका, तुमचं आयुष्य जास्तीत जास्त 70 वर्ष, 80 वर्ष, आणि जो डामडोल चालू आहे तो कष्टमय आणि दुःखमय आहे. जस्ट रिमाइंड करा स्वतःच्या जीवनाविषयी, यू विल गेट द सेम थिंग, कष्टमय आणि दुःखमय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, व्हॉट विल गेट इट? कष्ट आणि दुःख, विचार, त्रास. का बरं? पेरत आहोत, आणि तेच तुम्ही तुम्ही गोळा कराल, शास्त्र म्हणतो. म्हणून शास्त्र आपल्याला सांगत आहे, पौल असं म्हणतो, तरी पण मला उशीर लागल्यास ज्या सदाजीवी देवाची मंडळी
सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे, त्या देवाच्या घरात कसे वर्तले पाहिजे हे तुला कळावं. हेच पवित्र जनांचं मंदिर आहे, दुसरं काहीच नाहीये. मंडळी ही ज्यावेळेस एकत्र येते ना, त्याच्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू देव बाप वस्तीस्थान करणार आहे त्या लोकांमध्ये. नाही का हा सर्वात मोठा आशीर्वाद? काल एक एक ग्रुप आहे फेसबुकला विश्वासणाऱ्यांचा, जगातील जे विश्वासणारे आहेत ना, जे आपण सगळे रिफॉर्म फेथ म्हणतो, त्यांचा एक ग्रुप आहे. आणि त्या ग्रुपवर ना एका व्यक्तीने एक क्वेश्चन टाकलेला होता की व्हॉट अमेज यू द मोस्ट इन द स्क्रिप्चर. अमेज म्हणजे तुम्हाला काय इतकं विलक्षण वाटतं की एकदम अमेझिंग गोष्ट आहे ती, अशी शास्त्रात लिहिलेली आहे. तर अनेक लोक त्या ठिकाणी वेगवेगळे गोष्टी लिहित होते की ही सगळ्यात अमेझिंग गोष्ट आहे कशी. मग काही जण कुमारी मरिया कशी काय जन्म देऊ शकते हे लिहिलेलं आहे, आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ना जेव्हा मी हा संदेश तयार करत होतो आणि हा संदेश माझ्या डोक्यामध्ये फक्त हेच होतं की किती अमेझिंग ही गोष्ट आहे. देवानं निर्माण केलेला मनुष्य, ओके, बघा कसं आहे, देवानं निर्माण केलेला मनुष्य त्याचं तारण खुद्द देव करतो, मनुष्य नाही करत. आणि हा निर्माण केलेला मनुष्य म्हणजे निर्मितीमध्ये तो निर्माण करता येऊन वस्तीस्थान करेल. म्हणजे ह्याच्याहून दुसरी अमेझिंग गोष्ट काय असेल की निर्मिती ही पापामध्ये मडलेली घाणेरडी, देव म्हणतो की नाही, यांना मी निवडतो, वेगळं करतो, स्वच्छ करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि जेव्हा ही बिल्ड होते तेव्हा त्यांच्यामध्ये मी वस्तीस्थान करतो. देव तो किती अमेझिंग गोष्ट आहे. तुम्हाला माहित आहे, तो तुमचा आणि माझा कॉल आहे. आणि आपण कुठं अडकलोत माहितीये का? मेरा कैसा होएगा कल, मेरा क्या होएगा, मेरा काम का क्या होगा, आणि मग मी पुढं कसं जाणार आहे, मी माग कसं येणार आहे. या जगातील गोष्टींमध्ये एवढे अडकलो की पॉल जी प्रार्थना करतो ना, तिची रुंदी काय, तिची लांबी काय, तिची खोली काय, तिची उंची काय, हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्याव्यास, बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास शक्तिमान असावं. अरे काय वंडरफुल प्रेयर आहे ती. आणि मग मी कुणाला तरी विचारलं की बाळा, तुझं फेवरेट वचन बायबलचं कोणतं आहे, किंवा तू कोणतं वचन पहिला पाठ केलंस? तर तो पटकरून म्हणाला देवप्रीती आहे. मग माझा प्रश्न होता की बाळा, हे कुठे लिहिलंय बायबलमध्ये? कोणतं वचन आहे हे देवप्रीती आहे? तुला आढळलं का बायबलमध्ये देवप्रीती आहे वचन? त्याचा रेफरन्स सांगशील का मला? नाही माहिती आहे मला. का बरं? कारण योहानाच्या पत्रामध्ये हा तिसरा भाग आहे वचनाचा, कारण देवप्रीती आहे म्हणून. पण आम्हाला लहानपणापासून शिकवलं देवप्रीती आहे, वचन आहे बोल म्हणून. पण आम्हाला संपूर्ण वचन नाही शिकवलं देवप्रीती आहे. आम्ही इथंच अडकलोत. आम्हाला प्रभूविषयी काय माहित आहे? त्या तारण दुर्गाविषयी आम्हाला काय ठाऊक आहे? आम्ही किती आत्मीयतेने त्याचा शोध घेत आहे? तारण केलेल्या देवाविषयी आम्हाला काय ठाऊक आहे? मग आपण म्हणतो की नाही, आम्हाला शास्त्र कळत नाही, शास्त्र अवघड वाटतं, समजत नाही. तुम्हाला दुनियादारी बरोबर समजते, तुम्हाला जगातल्या गोष्टी बरोबर कळतात, तुम्हाला शाळेचा अभ्यास बरोबर कळतो, तुम्हाला कॉलेजचा अभ्यास कळतो, तुम्हाला अनेक गोष्टी समजू लागतात, कोणासंगती कसं बोलायचं आहे, काय, हे सगळं समजतं. मग इथं आल्यावर कोणतं घोडं वळतं तुमचं? कारण तुम्ही पवित्र जनांमध्ये एकत्र येऊन ज्यासाठी तुमचा कॉल आहे तो तुम्ही करत नाहीये, आणि ही तुमची दुर्दशा आहे. म्हणून स्वतःला चाच पडून बघा. तो म्हणतो तुम्ही एकत्र रचलेले पवित्र जनांबरोबर, ज्याच्यामध्ये देव वस्तीस्थान करणारे ते लोक तुम्ही आहात. तुमचा कॉल विसरू नका बरं का. मी पुन्हा सांगेन तुम्हाला, नाहीतर आपली दुर्दशा कठीण होऊन जाईल.
आपली अवस्था कठीण होईल. आणि मग पुन्हा मी तुम्हाला तिथे घेऊन जातो बघा इफिस्करास पत्रामध्ये, आणि वचन 11 पासून पुढे मी पुन्हा वाचतो आणि मग आपण पुढच्या रविवारपासून 3ऱ्या अध्यायाकडे जाऊया. बघा 11 पासून पुढे पॉल काय म्हणतो, तो पुन्हा म्हणतो, हे प्रियांनो तुम्ही लक्षात घ्या, याच तो पूर्वीची आठवण करा. कोण होता तुम्ही, तुम्ही कुठले होता, तुमची अवस्था काय होती. अध्याय 2 वचन 1 पासून 10 पर्यंत सांगतो, तुम्ही आणि मी सगळेजण क्रोधाची प्रजा होतो देवाच्या हाताखाली. तुम्ही मरायला पाहिजे, तुम्ही आठवण करा, तुम्ही विसरू नका. तो म्हणतो तिथून तुम्हाला उचललंय, तिथून तुमची निवड आहे. काल मला वाटतं आपल्या तरुणांमधील एकाने प्रश्न विचारला की इतरांचं काय, इतरांचं तारण का नाही होत आहे. पण शास्त्र आपल्याला क्लिअर म्हणतं की आपण प्रत्येक जण, इतरांचं सोडा, तुम्ही आणि मी पण प्रत्येक जण देवाच्या क्रोधाखाली होतो. कारण देव एवढा पवित्र आहे, त्याला अपवित्रता सहन नाही होत. संपूर्ण मानवजात आदामानंतर पापामध्ये होती, सगळे जण देवाच्या क्रोधामध्ये. पण देव असतो, त्याचं गुणवैशिष्ट्य प्रीतीचं आणि करुणेचं, न्यायाचं. देवानं काय केलं, देवानं निवड केली. या क्रोधामधून देवानं तुमची आणि माझी निवड केली. किती जबरदस्त गोष्ट आहे. विसरू नका, याच तो पूर्वीची आठवण करा, तिथून त्याने तुम्हाला बाहेर काढलं. तुम्ही देहाने विदेशी, स्वतःला सुंती म्हणणाऱ्या लोकांकडून बेसुंती असे म्हणवले जात होता. त्यांची सुंता म्हणजे हातांनी केलेली देहाची अशी असे. मी जसं तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं, यहुदी लोकांसाठी जर एखादी शिवी जर सगळ्यात घाणेरडी कोणती आहे तर ती बेसुंती आहे. आणि ते तुम्ही आणि मी बेसुंती, बाहेरचे लोक ज्यांची सुंता झालेली नाही, असे तुम्ही आणि मी होतो. त्या तुम्हाला आणि मला निवडलं. लायकी आहे का, पात्रता आहे का? बिलकुल नाही. शास्त्र काय म्हणतं बघा पुन्हा, तुम्ही देवहीन असे होता, आशाहीन होता, तुम्ही परके होता. आपण सर्व तसे होतो. परंतु जे तुम्ही आता फार दूर होता, ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ झालात. येशू ख्रिस्ताने तुम्हाला तारला आणि त्याने तुम्हाला जवळ केलं. कारण तोच आपला समेट आहे. येशू ख्रिस्त आपला समेट आहे. लक्षात घ्या, कोण शिला बर का, विसरू नका. पॉल पुन्हा एकदा बोट तिकडेच करत आहे. कारण तो आपला समेट आहे, त्याने दोघास एक केले, मधली आड भिंत पाडली. म्हणजे यहुदी असो, हेलन्य असो, मधली आड भिंत पाडली त्यानं. येशू ख्रिस्तानं पाडली ती. मग आता कोण हेलेनी नाही, कोण यहुदी नाही, मधली आड भिंत पाडली. सुंती नाही, बेसुंती नाही. येशू ख्रिस्ताद्वारे हे झालं, त्याच्या रक्तानं हे झालं. त्याने आपल्या देहानं वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञा विधीचे नियमशास्त्र, यासाठी की आपण समेट घडवून आणून आपल्या ठाई दोघांचा एक मनुष्य उत्पन्न करावा. आणि त्याने वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे देवाबरोबर त्याचे एक शरीर करून दोघांचा समेट करावा, म्हणून त्याने हे केलं. कोणच आता वेगळं नाही. तो म्हणतो सगळेजण एक झालेले आहेत. तो म्हणतो त्याने स्वतः येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हास व जे जवळ होते त्यास शांतीची सुवार्ता सांगितली. म्हणजे तो परराष्ट्रीय बेसुंती असो किंवा सुंती असो, जो जवळचा होता, त्या दोघांना सुवार्ता सांगण्यात आली. त्या दोघांना एक केलं. कोणी केलं? आठवा पूर्वीचे दिवस. तुम्ही कोण आणि कुठले होते? मला तुम्हाला सांगू दे की आपल्या भारत देशामध्ये आज ही जी क्षुद्र जमात आहे, ठीक आहे, त्यांच्यामध्ये आज ही अनेक वेदना आहेत बरं का. त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिण्यात आलेल्या गोष्टी, की त्यांच्याकडे कोणत्या भावनेनं पाहिलं जायचं, त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जायचं, त्यांच्याशी कशी वर्तणूक केली जायची. म्हणजे आज हे अनेक पुस्तकांमध्ये नमूद आहे. आणि आजही जेव्हा ते लोक वाचतात किंवा तुम्ही जर वाचाल, ते डोळ्यातून पाणी येईल तुमच्या. कारण ते वारंवार आम्ही पूर्वीचे दिवस आठवतो. म्हणून अनेक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवाचं स्थान देतात. ते म्हणतात त्यांच्यासारखं दुसरं कोणच नाही, कारण त्यांनी आम्हाला समानतेनं वागण्यासाठी उत्तेजन दिलं, त्यांनी आम्हाला समानतेचे अधिकार दिले, म्हणून आम्ही त्यांना देव मानतो. कारण का? ते जगातील गोष्टी आहेत. तुम्हाला हीच गोष्ट समजायला पाहिजे, देव आपण जी आपल्यावर कृपा केली, आपण बेसुंती, आपण बाहेरचे, आपली तुलना व्हावी असं आपल्यामध्ये काहीच नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवानं तुमचा आणि माझा समेट केला. यहुदी असो किंवा हेलन्य असो, आपण आज देवाच्या राज्यात एकत्र प्रवेश करू शकतो. हे फक्त प्रभू येशू ख्रिस्तामुळे झालेलं आहे. म्हणून तुमचे पूर्वीचे दिवस आठवा. तो म्हणतो तुम्ही या योग्यतेचे किंवा पात्रतेचे नव्हता.
आणि म्हणून तू पुढे असं म्हणत आहे, त्याने स्वतः येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हास व जे जवळ होते त्या शांतीची सुवार्ता सांगितली. त्याच्याद्वारे एका आत्म्यात आपण उभयता पित्याजवळ प्रवेश होतो. तर यावरून तुम्ही आतापासून परके परदेशी नाही, तर पवित्र जनांचे एक राष्ट्र व देवाच्या घरचे आहात. आणि आपण, तुम्हाला माहित आहे की आपण ते वचन संदेश पण ऐकला, देवाच्या घरचे आहे आपण आता बाहेरचे नाहीये, आपण आता घरचे झालो. आता जर घरचे झालेलो आहोत तर प्रेषित आणि संदेष्टे यांच्या पायावर आपण रचलेले आहोत. आणि यांच्या पायावर रचले जाणं म्हणजे काय, तर यांच्या शिक्षणावर रचलं जाणं. आणि प्रेषित आणि संदेशांनी जे शिक्षण दिलं, येशू ख्रिस्त हा कोण शिला आहे या दृष्टिकोनातून संदेश दिला. प्रत्येकाच्या संदेशाचा जो विषय आहे येशू ख्रिस्त, वधस्तंभावर खेळला येशू ख्रिस्त, याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडली असताना वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होतं. आणि ते तुम्ही आणि मी आहोत की प्रत्येक वीट रचली जात आहे पवित्र मंदिर होण्यासाठी. आणि हे पवित्र मंदिर होण्यासाठी ज्यावेळेस रचले जात आहोत, अवॉइडेबल गोष्टी कोणत्या आहेत आजच्या संदेशामध्ये तुम्हाला समजलेलं आहे. ह्या जगाच्या नातेसंबंध बनवण्यासाठी या जगाचे लोक तुम्हासाठी नाहीयेत, तर प्रभूचं गौरव तुमच्याद्वारे प्रदर्शित होण्यासाठी ते लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. आणि मग चाचपडून बघा की कोणत्या गोष्टींकडे तुम्ही आकर्षित होत आहात आणि कोणत्या गोष्टींद्वारे तुम्ही बिल्ड होणार आहात. आणि म्हणून पॉल एकदम शेवटी असं म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचलेले आहात. इंडिव्हिज्युअल नाही बरं का, एकत्र मंडळी म्हणून. तर प्रियांनो, हा फोकस आपण ठेवू. तुम्ही तुमचा आनंद कुठं शोधा लागलाय? तुम्हाला कशासाठी पाचारण आहे? मंडळी कशासाठी आहे? तुम्ही कुठं भरकटत चाललेला आहात? तुम्हाला कुठं यायचं आहे? कशी तुम्हाला एकत्र भक्ती करायची आहे? कसे तुम्ही वाढलं जात आहे? आणि संबंध बनवणं बाहेरील लोकांसाठी नाही, तर पवित्र जनांबरोबर असणं हे अत्यावश्यक आहे, कारण तोच आपला आनंद आहे. प्रभुदेव आप या वचनाद्वारे तुम्हाला उत्तेजन देऊ, तुमचा फोकस एकदम क्लिअर करो, कारण याद्वारेच तुम्हाला समजेल एकत्र येण्याद्वारे की त्या देवबापाची ख्रिस्तामध्ये असणारी प्रीती किती आहे, त्याची उंची किती, त्याची खोली किती, त्याची लांबी किती, तिची रुंदी किती, हे तुम्ही पवित्र जन एकत्र आल्याशिवाय तुम्ही शोधू शकणार नाही. हे इंडिव्हिज्युअल काम नाही, हे एकत्र आल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि त्यामुळे पवित्र जन हो, जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निवडलेले वेगळे केलेले लोक तुम्ही आहात. देवबापाच्या गौरवासाठी तुम्ही तुमचा वेळ कसा स्पेंड करत आहात या जगामध्ये, अपवित्र जनांमध्ये, चेक करणं फार गरजेचं आहे. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही तुला गौरव, मान, सन्मान देतो. तुझी स्तुती करतो आजच्या वचना